राज्य सरकारने आमदारांना दिलेल्या विकास निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। आमदारांना 5 कोटी लाच दिल्याचं गंभीर वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं आहे। त्यामुळे जोरदार राजकारण सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे। या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही, तिथं निधी द्यायचा नाही, ही लाच आहे। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। त्यातून किती विकास कामं होतील हे माहित नाही, पण कमिशन बाजी नक्की। तुमचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची दिवाळीनंतरही दिवाळी होणार आहे, कारण राज्य सरकारने महायुतीच्या आमदारांना दिवाळी गिफ्ट जाहीर केलाय। विकास कामांसाठी महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी दिला जाणार आहे। त्यासाठी 270 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीने केलेली ही मोर्चेबांधणी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। राज्य सरकारने भेदभाव केल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी हे एक प्रकारे लाच आहे असं खळबळजनक वक्तव्य राऊतांनी केलंय। फक्त सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी दिला जातो आणि विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना जाणीवपूर्वक डावललं जातं। हे कृत्य घटनाबाह्य आणि लोकशाही विरोधी कटकारस्थान असल्याचा आरोपही राऊतांनी केला। निधी हवा असेल तर पक्षात या असा दबाव आणून लोकशाही संपवण्याचा हा प्रकार सुरू आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली। ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। त्यातून किती विकास कामं होतील हे माहित नाही, पण कमिशन बाजी नक्की। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी राज्य सरकार विरोधी पक्षातील आमदारांसोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप केलाय। सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही। त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही, तिथं निधी द्यायचा नाही। हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। विरोधकांनी विकास कामांवरून केलेल्या टीकेचा सत्ताधाऱ्यांनी समाचार घेतला। निधी वाटपात अन्यायाची परंपरा तुम्हीच सुरू केल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय। तुमचं सरकार असताना उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। आमदार असतो तो नव्याने निवडून आलेला असतो, त्याची इच्छा असते की जास्तीत जास्त काम माझ्या मतदारसंघात व्हावं आणि हा हेतू प्रत्येकाला विकास कामं करायची असतात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात। त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना निधी देण्यात आलेला आहे। हा निधी देताना विरोधी पक्षांच्या आमदारांना डावलण्यात आल्याचा आरोप करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। त्यामुळे या मुद्द्यावरून पुढील काही दिवस जोरदार राजकारण रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।